अशी कल्पना करा, तुम्ही सगळ्यांनी हा प्रसंग अगदी शेकडो वेळा बघितला असेल, अनुभवलाही असेल, की कुठलातरी एक घरात कार्य चालू आहे. 100-150 लोकं आहेत. मोठी माणसं आपापलं काहीतरी करतायत. सीनियर मंडळी कोपऱ्यात बसून गप्पा मारतायत. बहुतेक पॉलिटिक्सबद्दल बोलता आहेत. मुलं खेळता आहेत. छोटी मुलं वेगळी खेळतायत, मोठी मुलं वेगळी खेळता आहेत. काहीतरी स्वयंपाक चालू आहे. घरात छान उत्सवी वातावरण आहे. सगळेजण छान-छान कपडे घालून छान मूडमध्ये आहेत आणि एकदम धाडकन काहीतरी आवाज येतो. बघतो तर कुणीतरी एक 4 वर्षाचं पोर जिन्यावरनं गडगडत खाली गेलेलं असतं. खेळता-खेळता उत्साहामध्ये त्याचा काहीतरी तोल चुकतो, काहीतरी पायरी चुकते आणि ते पोरगं गडगडत खाली पडतं. पटकन तिथे असलेली 4 लोकं त्याच्या जवळ जातात. बघतात काही फार लागलंय का? तर खूप मोठं काही त्या मुलाला लागलेलं नसतं. पण ते पोर अगदी गळा काढून रडत असतं, हमसून रडत असतं. ती लोकं त्याला सांगायचा प्रयत्न करतात, की "अरे घाबरू नको, तुला काही झालेलं नाही, काही लागलेलं नाहीये, तू अगदी व्यवस्थित आहेस." पण ते पोर काही रडायचं थांबत नाही. 2, 4, 5 मिनिट त्याच्यात जातात. मग लोकांचा शोध सुरू होतो. "अरे ह्याची आई-बाप कुठे आहेत रे? त्यांना शोधा." मग कोणीतरी पळत-पळत जाऊन त्याच्या आईला सांगतं, की "अगं, तुझं कार्ट पडलं बरं का, धडपडलं." आणि मग आई लगेच पळत-पळत येते. तिच्या चेहऱ्यात काळजी, की आता काय झालं माझ्या सोन्याला किंवा माझ्या सोनीला? आणि ती ते बघते. ते पोरगं आईला बघतं आणि अजून जोरात गळा काढतं. बाकीचे सगळे सांगतात, की "अहो, काही झालेलं नाहीये. आम्ही बघितलं त्याला काही फार लागलेलं नाही. बहुतेक घाबरलाय." मग ती आई त्या बाळाला मांडीवर घेते. ती त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते. "इथे लागलं का? बरं असू दे हं, जाऊ दे आपण भूर करू." म्हणून काहीतरी त्या माय लेकराचा काहीतरी 2 मिनिटाचा संवाद होतो आणि ते पोरगं शांत होतं आणि रडायचं थांबतं. आणि परत चक्कपैकी आईच्या पदराला डोळे पुसून परत त्याच मुलांबरोबर त्याच जिन्यावर खेळायला निघून जातं. आता हा तुम्ही मी किती वेळा बघितलेला प्रसंग आहे. हाच प्रसंग किंवा अशा प्रकारचा त्याच्या देशात घडलेला प्रसंग एका शास्त्रज्ञाने बघितला. त्याचं नाव जॉन बॉल्बी. असे अनेक प्रसंग त्याने बघितले. आणि त्याच्या मनामध्ये हा प्रश्न यायला लागला, की असं काय असतं या नात्यामध्ये, की तीच गोष्ट आईनी सांगितली किंवा वडिलांनी सांगितली किंवा त्या मुलाची जी भयंकर जवळची व्यक्ती आहे त्यांनी सांगितली, की हे मूल शांत होतं. असं काय आहे या नात्यामध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्याला शांत होता येतं? आता हा किती खरं ढळढळीत प्रश्न आहे. हे न्यूटनला झाडावरून पडलेल्या त्या ॲपलसारखा हा प्रश्न आहे, की सफरचंद पडताना शेकडो लोकांनी बघितलंय. पण न्यूटनला एकट्याला हा प्रश्न पडला आणि त्याच्यावर ग्रॅव्हिटीची, गुरुत्वाकर्षणाची एवढी मोठी त्यांनी संकल्पना मांडली आणि गणितं मांडली. हा प्रश्न घेऊन जॉन बॉल्बी त्याच्या मागेच लागला. आणि त्यांनी ज्या गोष्टी शोधून काढल्या, त्या तुमच्या माझ्या आयुष्यावर, आपल्या पालकत्वावर एवढंच नव्हे, तर आपल्या कायद्यांवर सुद्धा परिणाम करणाऱ्या ठरल्या. कशा त्या ऐका. जॉन बॉल्बीनी लहान मुलांचं निरीक्षण करून, तो आपल्याकडे ज्याला रिमांड होम म्हणतात किंवा डेलिंक्वंट होम म्हणतात. सध्याच्या भाषेमध्ये अभीक्षणगृह म्हणतात, की जिथे कायद्याच्या संपर्कात आलेल्या म्हणजे काहीतरी गुन्हा झालेला आहे, अशा मुलांच्यासाठी एक वेगळी जागा असते आणि तिथे हा तुरुंग नव्हे, ही त्यांची राहायची रिफॉर्मेशनची जागा असते. जॉन बॉल्बी तिथे काम करायचा, इंग्लंडमध्ये. आणि त्या मुलांच्या ऑब्झर्वेशनमधनं, मग आयांच्या ऑब्झर्वेशनमधनं आणि नातेसंबंधांच्या ऑब्झर्वेशनमधनं त्यांनी काही फार महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढल्या. त्याचं म्हणणं असं आहे आणि जे आता बऱ्यापैकी सर्वमान्य म्हणणं आहे, सर्व शास्त्रज्ञांना पटणारं म्हणणं आहे, ते असं आहे, की मूल जेव्हा जन्माला येतं, तेव्हा ते पूर्णपणे आईवर अवलंबून असल्यामुळे किंवा कुठल्यातरी अडल्टवर अवलंबून असल्यामुळे, त्या अडल्टला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी लागणारे जे मेकॅनिझम आहेत, ते त्या मुलामध्ये जन्मतः असतात. आणि याच मेकॅनिझम्सला रिस्पॉन्स देणारा जो मेकॅनिझम आहे, तो आपल्यामध्ये विशेषतः आयांमध्ये असतो. आणि हे 2 गिअर बरोबर एकमेकांमध्ये पक्के बसतात. अनेक वर्ष तसे पक्के राहतात. त्यामुळे ते मूल सुरक्षितरित्या वाढू शकतं. हा जॉन बॉल्बीचा महत्त्वाचा शोध, की स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हा जो इव्होल्यूशनरी मेकॅनिझम आहे, उत्क्रांतीचा मेकॅनिझम आहे, हा मुलामध्ये असतो आणि त्याला रिस्पॉन्स देणारा मेकॅनिझम आईमध्ये असतो आणि त्यामुळे या दोघांमध्ये एका विशिष्ट प्रकारचं अत्यंत स्पेशल असं नातं निर्माण होतं आणि या नात्यामध्ये त्रासापासून शांतता आणण्याची खरी ताकद असते.
त्यांनी पुढे जाऊन हेही शोधून काढलं, की बाळ जन्माला आल्यापासनं पहिले 3 महिने, काही-काही मुलांच्या बाबतीत 4-5 महिने सुद्धा त्याला या कुठल्याही गोष्टीचं फारसं भान नसतं. एका विशिष्ट व्यक्तीला ते मूल चिकटलेलं नसतं. ओके. आताचं न्यूरोसायन्स आपल्याला हेही सांगतं, की 3 महिने पूर्ण होईपर्यंत ॲक्चुअली मुलांना चेहरेसुद्धा व्यवस्थित दिसत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या डोळे असे किंचित हललेले, भिरभिरणारे, स्थिर न होणारे मुलं दिसतात. आजी तुम्हाला म्हणते ना, आता डोळा धरायला आता त्याची नजर स्थिरावली बरं का. असं जे 3-4 महिन्याच्या मुलाच्या बाबतीत तुमच्या लक्षात येतं ते हे, की त्यांचा मेंदू आणि त्यांचा डोळा ह्यांचं ते कनेक्शन आणि डेव्हलपमेंट अशा प्रकारे होते, की त्यांना चेहरे दिसायला लागतात. या पहिल्या 3 महिन्यामध्ये मुलाला कोण सांभाळतं आहे, याने मुलाला फार मोठा फरक पडत नाही. पण हे 3-4 महिन्यापासून तर जवळ-जवळ 2 वर्षापर्यंत त्याला गरज पडेल तेव्हा रिस्पॉन्स देणारी, त्याच्या गरजेला जरा लवकरच उभी राहणारी, त्याचा त्रास कमी करणारी, त्याला आधार देणारी, त्याच्या आनंदामध्ये सहभागी होणारी जी व्यक्ती असते, त्या व्यक्तीबरोबर मुलाचं एक विशिष्ट प्रकारचं नातं जडतं. त्या नात्याला सायकॉलॉजीच्या भाषेत अटॅचमेंट म्हणतात. मुलाकडून जी होते ती अटॅचमेंट आणि आपल्याकडून म्हणजे अडल्ट्सकडून मुलाच्या बाबतीत जे होतं ते बॉन्डिंग. ओके. तर असं अटॅचमेंट आणि बॉन्डिंगचं हे कपल असतं. हे जे नातं असतं हे मुलासाठी फार महत्वाचं असतं. त्यावेळी मुलाकडे लक्ष दिलं जाणं, त्याच्या रडारडीला कुणीतरी तिथे असणं, त्याच्या गरजेंसाठी कुणीतरी तिथे असणं, ही व्यक्ती त्या मुलासाठी फार महत्वाची होऊन बसते. आणि त्या एक व्यक्तीबरोबरचं ते जे नातं आहे, याच्या जोरावर मूल पुढे इतर नाते बनवायची हिंमत बनवतं. बॉल्बीचं तर असं म्हणणं होतं, की या नात्यामध्ये तेव्हा काय घडतं आहे, यावर तुम्ही आयुष्यभर नाती कशी बनवणार आहात, हे सुद्धा ठरू शकतं. त्यानंतर एकदा तो कॉन्फिडन्स निर्माण झाला, की मूल इतर लोकांशी सुद्धा नाते जमवायला सुरुवात करतं. ही प्रक्रिया सुद्धा 9व्या, 10व्या, 11व्या महिन्यापासून सुरू होते. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्या वर्षापासून सुरू होते. आणि या प्रकारे या फेजेसमध्ये जाऊन नातेसंबंध हे ब्रेनमध्ये कुठेतरी एक विशिष्ट ट्रॅक बनवून ठेवतात आणि त्याप्रमाणे त्या ट्रॅकमधनंच आयुष्यभराच्या पुढच्या गाड्या जात राहतात. हा जॉन बॉल्बीने शोधलेला सर्वात मोठा भाग. तुम्ही म्हणाल याचा आमच्याशी काय संबंध? अहो, या शोधांच्या जोरावरच मॅटर्निटी लीव्ह दिली गेलेली आहे. ती फक्त बाळाला दूध पाजण्यासाठी नाहीये. बाळाच्या त्या काळामधले जे नातेसंबंध आहेत, ते त्याला आयुष्यभरासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे आहेत आणि मनुष्य जातीसाठीच खरं तर पायाभूत आहे. कारण अख्खी मनुष्यजात नात्यांवर उभी आहे. त्यामुळे मॅटर्निटी लीव्ह आली. एवढंच नव्हे, तर मुलाला दत्तक देण्याचे कायदे जे आहेत, ते सुद्धा ह्याच्यामुळे अफेक्ट झालेले आहेत. भारतातला जो सध्याचा कारा म्हणून जो कायदा आहे, ज्यानुसार सर्व दत्तक होतात, त्या कायद्यामध्ये अशी सोय केलेली आहे, की शक्यतो पहिल्या 3 महिन्यामध्येच ते मूल दत्तक देता आलं पाहिजे. म्हणजे त्या आईने जर ते मूल आधीच सोडलं असेल, तिला शक्य नसेल त्या मुलाकडे लक्ष देणं किंवा कुठल्या कारणाने त्या आईचा मृत्यू झाला असेल, बाकी कोणी त्या मुलाला सांभाळायला नाहीये, सरकारच्या ताब्यात ते मूल जातंय, तर 3 महिन्यामध्ये ही प्रोसेस पूर्ण व्हावी, असा या कायद्याचा आग्रह आहे. काही मुलांबद्दल वेळ लागतो. पण जॉन बॉल्बीनी 100 वर्षापूर्वी शोधलेल्या या गोष्टी आपण आज सुद्धा वापरतो आहोत. त्याच्यामुळे अटॅचमेंट जी चाइल्ड सायकॉलॉजीची आणि मानवी नातेसंबंधांची सर्वात मूलभूत गोष्ट आहे, ती ओळखणे, त्याच्यावर संशोधन करणे, त्याचे टप्पे काय असतात ते ओळखणे, कुठल्या टप्प्यामध्ये कुठल्या गोष्टी योग्य असतात आणि अयोग्य असतात हे ओळखणे, या सगळ्यासाठी आज आपण जॉन बॉल्बीचे ऋणी आहोत. या माणसाने पहिल्या महायुद्धाच्या वेळेस तो लहान होता, पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस त्यांनी युद्धामध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर परत येऊन टॅविस्टॉक क्लिनिक ही जी सायको एनालिसिसची तेव्हाची लंडनमधली सर्वात मोठी इन्स्टिट्यूट होती. तिथे काम करायला सुरुवात केली. त्याचा तो डायरेक्टर झाला. त्याच्यावर अनेक मोठ्या लोकांचे इन्फ्लुएन्सेस होते. त्याच्या कामानी पुढे अनेक शास्त्रज्ञ याच विषयावर काम करायला लागले. कारण हे मोठ्या शास्त्रज्ञाचं लक्षण असतं, की त्याच्या कामापासून स्फूर्ती घेऊन जेव्हा तो एक स्ट्रीम अजून मोठा होतो, अजून हुशार लोकांना त्या कामाबद्दल अट्रॅक्शन वाटतं आणि तेही ते काम करायला सुरुवात करतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की हा माणूस खऱ्या अर्थाने मोठा होता. कारण त्यांनी ही एक वेगळी डिसिप्लिन तिलाच ताकद देण्याचं काम केलंय, वेगळ्या लोकांना तिथे आणायचं काम केलंय. तुमच्या माझ्यासाठी जॉन बॉल्बीच्या संपूर्ण आयुष्यातला साधा सर्वात महत्त्वाचा मेसेज असा आहे, की मुलं लहान असतात,
तेव्हा ती नातेसंबंधांवर जगतात. त्यांना फक्त खाऊ घालणारी व्यक्ती ही महत्त्वाची नसते. ओके. त्यांना आधार देणारी व्यक्ती ही सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे मुलांच्या गरजेसाठी तिथे असणं आणि योग्य प्रकारे ती गरज पूर्ण करणे, लाड नव्हे गरज. तेव्हा मुलाला जर आधाराची गरज असेल, तर ती आधाराची गरज देणे. त्याचमुळे त्या व्यक्तीबरोबर ते नातेसंबंध तयार होतात. त्या नात्यामधनं मूल सिक्युरिटी म्हणजे सुरक्षितता शिकतं. सुरक्षिततेच्या जोरावर त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि मग तो अख्ख्या जगाशी कनेक्ट करायला सुरुवात होतो. म्हणून आपल्या त्या पहिल्या गोष्टीमध्ये आजूबाजूचे नातेवाईक असले, तरी आईकडून ऐकलेल्या त्या शब्दानंतर ते मूल शांत झालं आणि ताबडतोब परत खेळायला जाऊ शकलं. ह्याचं कारण हे, की ती अटॅचमेंट स्ट्राँग होती. त्या नात्यात ती सिक्युरिटी होती. ही म्हणते हे सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे माझं निश्चित व्यवस्थित आहे. कारण माझ्या गेल्या 4 वर्षाच्या आयुष्यातला तोच तर माझा अनुभव आहे, की ही जेव्हा सांगते सगळं छान आहे, तेव्हा सगळं छान असतं आणि ताबडतोब ते मूल डोळे पुसून, नाक पुसून त्याच पायऱ्यांवर परत खेळायला जायला तयार होतं. आयुष्याच्या सुरक्षिततेचा, नातेसंबंधांच्या सुरक्षिततेचा, आत्मविश्वासाचा, आनंदाचा आणि परत जगाशी कनेक्ट होण्याचा हा गाभा, हा जॉन बॉल्बीनी शोधून काढला. त्यामुळे आपण सगळेजण या जॉन बॉल्बीचे कायमचे ऋणी आहोत.